नमस्कार. आज आपल्या द डिजिटल स्टार्टअप चॅनलवर आपण जेम पोर्टल म्हणजेच गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेसमधल्या एका महत्त्वाच्या घटकावर चर्चा करणार आहोत. तो म्हणजे ई-एम-डी, बँक गॅरंटी. हा व्हिडिओ कोणासाठी उपयोगाचा आहे? तर जेम पोर्टलवरून खरेदी करणारे म्हणजेच बायर, म्हणजेच सर्व शासकीय संस्था, निमशासकीय संस्था जे गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेसवरून खरेदी करतात किंवा जे सेलर आहेत ते गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेसवर जे सेलर म्हणून रजिस्टर आहेत ते विक्रेते, कंपन्या. बऱ्याच शासकीय कार्यालयात खरेदीची प्रक्रिया पार पडताना ई-एम-डी किंवा बँक गॅरंटी घेतली जाते. मग जेम पोर्टलवरून खरेदी प्रक्रिया होत असेल तर ई-एम-डी किंवा बँक गॅरंटी घेणं आवश्यक आहे का? याबाबत आपण पुढे चर्चा करू. सर्वप्रथम आपण ई-एम-डी किंवा बँक गॅरंटी नक्की आहे काय हे लक्षात घेऊ. खरेदीदार आणि पुरवठादार म्हणजेच बायर आणि सेलर यांच्यातल्या कराराची हमी मिळण्यासाठी काही ठराविक रक्कम सेलरकडून अनामत ठेव म्हणून बायरद्वारे प्राप्त करून घेतली जाते. मग ती वेगवेगळ्या स्वरूपात स्वीकारली जाते. आपण स्क्रीनवर बघू शकतो इतक्या विविध स्वरूपात अनामत ठेवीची रक्कम स्वीकारली जाऊ शकते. मग यामध्ये अकाउंट पे डिमांड ड्राफ्ट, जेच डी-डी ज्याला आपण म्हणतो, फिक्स्ड डिपॉझिट रिसिप्ट, एखाद्या जी ठरलेली रक्कम असते त्याचा फिक्स्ड डिपॉझिट ठेवायचं आणि त्याची रिसिप्ट द्यायची बायरला. बँकेचा चेक किंवा बँकेमध्ये रक्कम ठेवून बँक त्याची गॅरंटी घेते. इन्शुरन्स श्युरिटी बॉन्ड, इन्शुरन्स कंपनी ती रक्कम स्वीकारते आणि त्याची श्युरिटी घेते. याला इन्शुरन्स श्युरिटी बॉन्ड म्हणतात. या वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आपण ई-एम-डी किंवा बँक गॅरंटी घेऊ शकतो. ई-एम-डी म्हणजेच अर्नेस्ट मनी डिपॉझिट. मग ई-एम-डी सर्वच सेलरकडून घेणे बंधनकारक आहे का? तर नाही. सर्वच सेलरकडून ई-एम-डी घेणं बंधनकारक नाही. मग ई-एम-डी कोणाकडून घ्यावी हे लक्षात घेण्यासाठी आपल्याला आधी जेमवरील खरेदीच्या पद्धती बघाव्या लागतील. आपण स्क्रीनवर बघू शकतो जेमवरून खरेदीच्या या 3 मेन पद्धती आहेत, मुख्य पद्धती आहेत. ज्यामध्ये पहिली आहे डायरेक्ट मेथड, सेकंड आहे कंपेअर मेथड आणि थर्ड आहे बिड मेथड. या 3 पद्धती खरेदीच्या रकमेवर डिफरन्शिएट केलेल्या आहेत. त्यातली पहिली जी पद्धत आहे डायरेक्ट मेथड, जी की रक्कम आपली 25,000 पर्यंत खरेदीची असेल, म्हणजे कोणतीही वस्तू आपल्याला रुपये 25,000 पर्यंत खरेदी करायची असेल, मग ती एक वस्तू असू द्या, 2 वस्तू असू द्या, त्याची एकूण रक्कम आपल्याला 25,000 पर्यंत असेल एका ऑर्डरची रक्कम, तर ती आपण डायरेक्ट मेथडमध्ये म्हणजे डायरेक्ट पर्चेस करू शकतो. जशी आपण इतर साइट्सवर जसं Amazon झालं, Flipkart झालं, या साइट्सवर जसं वस्तू कार्ट करून आपण बायची ऑर्डर प्लेस करतो, तसं सेम गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेसवर बायर ती वस्तू कार्ट करून 25,000 पर्यंतची कोणतीही रकमेची वस्तू डायरेक्ट पर्चेस करू शकतो. त्याला कंपेअर करण्याची गरज नाही किंवा निविदा करण्याची पण गरज नाही. निविदा म्हणजेच बीड. याच्यातली दुसरी पद्धत जी आहे कंपेअर मेथड, ज्यामध्ये 25,000 पेक्षा जास्त आणि 5 लाखापेक्षा कमी इतक्या रकमेची खरेदी होत असेल, तर त्याला कंपेअर मेथडमध्ये आपल्याला खरेदी करावी लागते. या मेथडमध्ये 3 पुरवठादारांना कंपेअर करून त्याची खरेदी केली जाते. म्हणून त्याला कंपेअर मेथड म्हणतात. कंपेअर मेथडमध्ये एखादी वस्तू जी आपल्याला घ्यायची आहे, त्या वस्तूचा जेम पोर्टलवर सगळ्यात कमी दर ज्या कंपनीचा असतो, त्या कंपनीकडून आपल्याला ही वस्तू घ्यावी लागते. या पद्धतीतून खरेदीच्या बाबतीत एक महत्त्वाची बाब म्हणजे आपण मगाशी चर्चा करत होतो, की शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयात खरेदी प्रक्रिया राबवताना बँक गॅरंटी घेतली जाते. बऱ्याच शासकीय कार्यालयात वित्त विभागामार्फत किंवा ऑडिटमध्ये जेमवरून खरेदी केलेल्या कंपेअर मेथडच्या बाबतीत सुद्धा बँक गॅरंटी घेतली आहे किंवा नाही याबाबत विचारणा केली जाते. तर जेमच्या ज्या टर्म्स कंडिशन्स आहेत, ज्या जेमच्या पोर्टलवर सुद्धा अवेलेबल आहेत, त्याची लिंक हवं तर मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. ज्या टर्म्स कंडिशन्स आहेत त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, की गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेसवरून ज्या ज्या पण रकमेची खरेदी 5 लाखापेक्षा कमी असेल, त्याला ई-एम-डी लागू नाही किंवा बँक गॅरंटी लागू नाही. तर त्याला बीड सिक्युरिटी असं सुद्धा म्हटलं जातं. तर बीड सिक्युरिटी 5 लाखापेक्षा कमी खरेदी असेल तर त्याला लागू होत नाही. ओके. आता तिसरी जी पद्धत आहे ती बीड मेथड. 5 लाखापेक्षा जी पण खरेदी जास्तीची आहे, 5 लाखापेक्षा जास्त रकमेची खरेदी जी आहे ती बीडमध्ये घ्यायला लागते. म्हणजे निविदा करून घ्यावी लागते. मग त्यामध्ये ती 1 वस्तू असू द्या, 2 वस्तू, कितीही वस्तू असू द्या.
5 लाखापेक्षा जास्त खरेदी जी असेल त्याला आपल्याला बीड करावीच लागते. त्याशिवाय आपल्याला गव्हर्नमेंट ई-मार्केट प्लेसवर ती खरेदी करता येत नाही. मग 5 लाखापेक्षा जास्त रकमेच्या खरेदीवर ई-एम-डी किंवा बँक गॅरंटी घ्यावी लागते का? तर घ्यावी लागते. येस. नक्कीच घ्यावी लागते. मग सगळेच सेलरकडून किंवा सगळ्याच खरेदीमध्ये ती ई-एम-डी घेतली जाते का? तर नाही, असं नाहीये. सगळ्याच व्यवहारांमध्ये, सगळ्याच खरेदीमध्ये ई-एम-डी घेतली जात नाही. काही ठराविक सेलर्सला काही गोष्टींमध्ये ई-एम-डी माफ असते. म्हणजे त्यांना सवलत असते. तर अशी सवलत कोणाकोणाला लागू आहे? कोणत्या खरेदीवर लागू आहे? तर याबाबत गव्हर्नमेंट ई-मार्केट प्लेसमधल्या जनरल टर्म्स अँड कंडिशन्समध्ये स्पष्टपणे दिलेलं आहे, की कोणाला लागू नाही. ज्यामध्ये एम-एस-ई असतात, स्टार्टअप बिझनेसेस असतात. अशी बरीच लिस्ट आहे कोणकोणत्या कंपन्यांना ई-एम-डी देणं बंधनकारक नाही किंवा माफ आहे. मग ज्या विक्रेत्यांना ई-एम-डी देणं बंधनकारक आहे, अशा विक्रेत्यांकडून किती ई-एम-डी किंवा किती बँक गॅरंटी घ्यायची? तर यासाठी गव्हर्नमेंट ई-मार्केट प्लेसमध्ये 1% जी रक्कम खरेदीची जी एकूण रक्कम आहे, त्याच्या 1% ई-एम-डी किंवा बँक गॅरंटी घेण्याचं रिकमेंडेशन आहे. पण यामध्ये बायरला 0.5% पासून 5% इतक्या आपला याच्या मार्जिनमध्ये ई-एम-डीची रक्कम घेण्याचा अधिकार आलेला आहे. ऑप्शन दिलेले आहेत. 0.5% पासून 5% पर्यंत. मग तो बायर ठरवू शकतो, की आम्हाला या व्यवहारामध्ये, या खरेदीमध्ये किती ई-एम-डी घेणं आवश्यक आहे. शक्यतो महाराष्ट्रामध्ये जे पण शासकीय कार्यालय आहेत, ते 3% ई-एम-डी घेतात. याचं कारण पण आहे. शासनाचा 1/12/2016 चा जो शासन निर्णय आहे, त्याच्यामध्ये खरेदीच्या अटी-शर्तींनुसार खरेदी रकमेच्या 3% ई-एम-डी बँक गॅरंटी घेणं आवश्यक आहे. त्यामुळे गव्हर्नमेंट ई-मार्केट प्लेसमध्ये सुद्धा शासकीय संस्था, निमशासकीय संस्था खरेदी करताना साधारण 3% चा क्रायटेरिया लावून खरेदी करतात. ई-एम-डीच्या बाबतीत आणखी एक महत्त्वाची बाब आहे. मगाशी आपण जशी चर्चा केली, की काही संस्थांना ई-एम-डी पासून एक्झम्पशन आहे. तर जे बायर्स आहेत, जे बीड क्रिएट करतात, तर ते असा कोणताच क्लॉज ॲड करू शकत नाही त्यांच्या ॲडिशनल टर्म्स अँड कंडिशन्समध्ये, की सर्वच संस्थांनी, सर्वच कंपन्यांनी ई-एम-डी भरणं कंपल्सरी आहे. असं ॲडिशनल टर्म्स अँड कंडिशन्समध्ये टाकून ज्या संस्थांना ई-एम-डी माफ आहे त्यांच्याकडून ई-एम-डी घेणं बंधनकारक नाही. बंधनकारक नाही म्हणण्यापेक्षा त्यांच्याकडून घेऊ शकत नाही. ओके. इथपर्यंत आलो आपण, की कोणाकोणाकडून आपण ई-एम-डी घेऊ शकतो, कोणत्या व्यवहारांवर, कोणत्या खरेदीवर ई-एम-डी घेऊ शकतो. ज्यांच्याकडून ई-एम-डी घेतली, तर त्या ई-एम-डीच्या रकमेचं पुढे काय? याबाबत आपण चर्चा करू. ज्यावेळेस ई-एम-डी रक्कम आपल्याकडे जमा होते. मग ती वेगवेगळ्या स्वरूपात असू शकते. डी-डी असू शकतो, बँकेची रिसिप्ट असू शकते, बँक गॅरंटी असते किंवा चेक असू शकतो. तर ही ई-एम-डी आपल्याला ज्या संस्थांना लागू आहेत, त्या सर्वच संस्था, पार्टिसिपेट झालेल्या सर्वच संस्था, सर्वच कंपन्या किंवा पुरवठादार ई-एम-डी भरतात. ओके. तर त्यांच्या ई-एम-डी आपल्याकडे किती दिवस ठेवायच्या? तर किंवा त्या कधी रिलीज करायच्या? आपण एका उदाहरणामध्ये बघूया. एखादी वस्तू शासनाला खरेदी करायची. खरेदीबाबत 5 लाखापेक्षा पुढे आहे. ओके. आपण ई-एम-डी बोलतोय म्हणजे 5 लाखाच्या पुढचीच खरेदी आहे, असंच गृहीत धरूया. 5 लाखापेक्षा पुढची एखादी खरेदी आहे. त्या खरेदीच्या रकमेच्या 3% शासनाने ई-एम-डी सांगितली. निविदा गव्हर्नमेंट ई-मार्केट प्लेसच्या साइटवर जाहीर केली. त्या निविदेमध्ये 5 लोकांनी पार्टिसिपेट केलं. म्हणजे 5 कंपन्यांनी पार्टिसिपेट केलं. 5 पैकी त्यापैकी एक कंपनी अशी आहे ज्याला ई-एम-डीचं एक्झम्पशन आहे. म्हणजे ई-एम-डी भरणं त्यांना बंधनकारक नाही. ओके. म्हणजे 4 कंपन्यांकडून आपण त्याची ई-एम-डी कलेक्ट करणार. जी शासकीय संस्था आहे ती. निविदा प्रक्रियामध्ये टेक्निकल इव्हॅल्युएशनमध्ये ज्या 5 कंपन्या आहेत, 5 पैकी 4 कंपन्यांची आपल्याकडे ई-एम-डी जमा आहे. टेक्निकल इव्हॅल्युएशन झाल्यामध्ये 5 पैकी 3 कंपन्या पात्र ठरल्या. ओके. ज्यामध्ये तिन्ही कंपन्या ई-एम-डी भरलेल्या आहेत, असं आपण गृहीत धरू. म्हणजे एक कंपनी जी अपात्र ठरली, तिने ई-एम-डी भरलेलीच नव्हती, त्यांचा विषय तिथेच क्लोज झाला.
एक कंपनी अशी अपात्र ठरली जिने ईएमडी भरलेली होती किंवा बँक गॅरंटी दिलेली होती. ओके. ज्यावेळेस आपण त्या कंपनीला अपात्र ठरवतो, तिथून पुढच्या 15 दिवसात त्या कंपनीची ईएमडीची रक्कम त्यांना परत करावी लागते. चेक असेल तर तो परत द्यावा लागतो. बँकेने गॅरंटी घेतलेली असेल तर बँक गॅरंटी रिलीज करावी लागते. कधीपासून? ज्यावेळेस टेक्निकल इव्हॅल्युएशन झालं आहे, त्या दिवसापासून जेव्हापासून त्यांना अपात्र ठरवलं, त्या कंपनीला अपात्र ठरवलं, तिथून पुढच्या 15 दिवसामध्ये त्या कंपनीची ईएमडी आपल्याला परत करावी लागते. हा झाला अपात्र ठरलेल्या कंपनीचा विषय. मग त्यांचं काय, ज्या कंपन्या पात्र ठरलेल्या आहेत, तर पात्र आपल्या 3 कंपन्या ठरल्या आणि पात्र ठरलेल्या तिन्ही कंपन्यांची ईएमडी आपल्याकडे जमा आहे. चेक, डीडी, बँक गॅरंटी कोणत्याही स्वरूपात असू द्या, पण ती आपल्याकडे आहे. पात्र ठरलेल्या 3 कंपन्यांमधून फायनान्शियल इव्हॅल्युएशनमध्ये कोणतीतरी एकच कंपनी आपण सिलेक्ट करणार, जी की ज्यांच्याकडून आपण खरेदी करणार आहे. मग उरलेल्या 2 कंपन्यांच्या ईएमडीच्या रकमेचं काय? त्या कंपन्या ज्यावेळेस फायनान्शियल इव्हॅल्युएशनमध्ये रिजेक्ट केल्या जातील. रिजेक्ट मीन्स त्या सिलेक्ट होणार नाही. तिथून पुढे 15 दिवसाच्या आत त्यांची ईएमडी रिलीज करावी लागते किंवा आपल्या बीडच्या व्हॅलिडिटी डेटपासून व्हॅलिडिटी डेट म्हणजे बीडची एक फिक्स डेट असते, की या तारखेपर्यंत बीड कंप्लीट झाली पाहिजे. तर या बीडच्या लास्ट डेपासून पुढच्या 15 दिवसात ईएमडी त्यांची रिलीज करावी लागते. या टप्प्यात आपण फायनान्शियल इव्हॅल्युएशनमध्ये अपात्र ठरलेल्या म्हणजे ज्यांना रिजेक्ट केलं, ज्या सिलेक्ट झाल्या नाही, त्या कंपन्यांच्या ईएमडीच्या रिलीज केल्याबाबतीत आपण चर्चा केली. मग उरली एक कंपनी जिच्याकडून आपण खरेदी करणार आहे. आपण मीन्स जी शासकीय संस्था आहे. निविदेमध्ये जे फायनल कंपनी आपण सिलेक्ट केली, त्यालाच आपण सक्सेसफुल बिडर म्हणतो. त्यांच्याकडून खरेदीची प्रक्रिया पूर्ण राबवून झाल्यानंतर, खरेदी झाल्यानंतर सर्व खरेदी केलेली वस्तू किंवा ज्या पण काही वस्तू असतील, त्यांची खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, त्यांचा पुरवठा पूर्ण झाल्यावर, जेव्हा खरेदीदाराची निश्चिती होते, की आपल्याला मिळालेला सर्व माल, सगळ्या वस्तू व्यवस्थित आहेत. त्या बाबतीत काही टेस्ट रिपोर्ट लागणार असतील, टेस्ट रिपोर्टसुद्धा प्राप्त झाले असतील, तर त्यानंतर त्या कंपनीची पुरवठादाराची ईएमडी रिलीज केली जाते. ईएमडीच्या बाबतीत आणखी एक नियम आहे. जी पण आपण ईएमडीची रक्कम स्वीकारतो, तर त्यावर कोणत्याही स्वरूपाचं व्याज आपण देत नाही. आपण म्हणजे शासकीय संस्था जी असते, ती कोणत्याही स्वरूपाचं व्याज पुरवठादाराला किंवा बिडरला देत नाही. ओके. आपण पुन्हा एकदा शॉर्टमध्ये रिवाइज करू. सर्वात पहिले आपण बघितलं की ईएमडी नक्की काय आहे? ती कोणकोणत्या स्वरूपात आपण घेऊ शकतो? किती रकमेच्या खरेदीपर्यंत आपण ईएमडी घेऊ शकतो किंवा ईएमडी घ्यायची नाही. तर आपण ते बघितलं 5 लाखाच्या आतमध्ये जे पण खरेदी असेल त्याला आपण ईएमडी घेणार नाही. 5 लाखाच्या पुढच्या ज्या पण बीड असतील त्याला ईएमडी लागू आहे. त्यात काही संस्थांना एक्झम्पशन आहे. ज्यांना एक्झम्पशन आहे त्यांच्याकडून आपण कंपल्सरीली ईएमडी घेऊ शकत नाही. हा पण एक नियम बघितला. ज्यांच्याकडून ईएमडीची रक्कम घ्यायची आहे, बँक गॅरंटी घ्यायची आहे, तर ती किती घ्यायची? ते बघितलं आपण. जेमच्या रेकमेंडेशननुसार 1% एस्टिमेटेड व्हॅल्यूच्या खरेदीच्या 1% ईएमडी घ्यायची. पण बायरला चान्स असतो, असे ऑप्शन असतं, की 0.5% पासून 5% पर्यंत मार्जिन असतं, की तेवढी ईएमडी आपण बँक गॅरंटी घेऊ शकतो. जमा झालेल्या ईएमडीच्या बाबतीत, अनसक्सेसफुल बिडरच्या बाबतीत आणि सक्सेसफुल बिडरच्या बाबतीत त्यांची ईएमडीच्या रकमेची पुढची कार्यवाही काय करायची? त्यांना रिलीज कधी करायचं? हे पण आपण बघितलं. गव्हर्नमेंट ई-मार्केट प्लेसवरून 5 लाखापर्यंतच्या खरेदीच्या बाबतीत एक आणखी गोष्ट सांगतो मी. शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या एका शासन निर्णयानुसार गव्हर्नमेंट ई-मार्केट प्लेसवर 3 लाखापर्यंतची खरेदीची मर्यादा सांगितली जाते. परंतु गव्हर्नमेंट ई-मार्केट प्लेसच्या जनरल टर्म्स अँड कंडिशन्समध्ये 5 लाखापर्यंत खरेदी डायरेक्ट कंपेअर मेथड थ्रू आपण करू शकतो. जे की L1 म्हणतात त्याला. 3 जणांचं कंपेअर करायचं, त्यातला जो लोएस्ट असेल, म्हणजे त्या खरेदीसाठी, त्या वस्तूसाठी जेम पोर्टलवर सगळ्यात कमी किंमत ज्याची असेल, ज्याला L1 म्हणतो, लोएस्ट वन, तर त्याच्याकडून आपण 5 लाखापर्यंतची खरेदी करू शकतो. तर अशा खरेदीवर इथे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. जनरल टर्म्स अँड कंडिशन्स मधला एक एम नावाचा एम पॉइंट आहे. त्याच्यात पहिलंच वाक्य आहे, देअर शॅल बी नो बीड सिक्युरिटी फॉर बिड्स और आरए हॅव्हिंग एस्टिमेटेड व्हॅल्यू लेस दॅन
₹5 लाख. ओके. यावरून आपल्याला स्पष्ट समजतं की 5 लाखाच्या आतल्या खरेदीवर आपल्याला कोणत्याही प्रकारची बीड सिक्युरिटी म्हणजेच EMD, बँक गॅरंटी घ्यायची नाही. आणि राहिला प्रश्न 3 लाखापर्यंतच्या L1 खरेदीचा किंवा 5 लाखापर्यंतच्या L1 खरेदीचा. तर गव्हर्नमेंट ई-मार्केट प्लेस हे ऑल ओव्हर इंडियामध्ये, मग त्यामध्ये सर्वच राज्य इन्क्लूड होतात. महाराष्ट्र सुद्धा त्यात इन्क्लूड होतात. सर्वांना टर्म्स कंडिशन्स ज्या जेमच्या आहेत त्या सारख्याच आहेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा गव्हर्नमेंट ई-मार्केट प्लेसच्या बाबतीत जे काही ट्रेनिंग्ज दिल्या जातात त्यामध्ये सुद्धा स्पष्ट म्हटलेलं आहे की 5 लाखापर्यंतची खरेदी L1 मार्फत करू शकतो. जेमच्या विविध टप्प्यातल्या ज्या 25,000, 25 ते 5 लाख आणि 5 लाखाच्या पुढच्या या खरेदीच्या बाबतीत आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बघूया. तो एक सेपरेट व्हिडिओ आपण बनवूया. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा. थँक यू.